सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज अशी आपण काही झाडं पाहणार आहोत की ती झाडं किंवा वृक्ष तुमच्या घराच्या आसपास आपोआप येत असतील, म्हणजे मनाने उगवलेली असतील तर चारही दिशेने तुम्हाला धन प्राप्त होईल, लक्ष्मी प्राप्त होईल, मानसन्मान प्राप्त होईल, तसेच गुरूंचा आशीर्वाद राहील. तर ही झाडे कोणती आहेत तर ते आपण पाहूयात. तर पहिली आहे तुळस. तुळस ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी ही विष्णुप्रिया म्हणजे तुळस. जिथे तुळस आपोआप उगवली जाते तिथे लक्ष्मी माता अखंड वास करते असं म्हटलं जातं. तुमच्या घराच्या आसपास परिसरात जर तुळस ही आपोआप उगवत असेल तर तुमच्या घरावर माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा आशीर्वाद अखंड आहे हे समजून चला. दुसरं झाड आहे ते म्हणजे रुईचं. जर तुमच्या घराच्या आसपास रुई उगवलेली असेल मनाने तुम्ही न लावता तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. रुई हे घरातील निगेटिव्हिटी खेचून घेण्याचं काम करत असतं. रुईची पाने हे हनुमानांना वाहिली जातात हे प्रत्येकाला माहीत असेल. आणि जिथे रुई त्याचबरोबर मंदार वृक्ष देखील रुईगतच दिसतो. तो मोठा झाल्यानंतर त्याचीही फुलं रुईच्या फुलांगत पांढऱ्या रंगाची असतात. गणपतीचं जे मंदार वृक्षाचं तळाशी गणपतीचं स्थान असतं असं म्हणलं जातं. तर मंदार वृक्ष आणि रुई जर तुमच्या घराच्या आसपास आपोआप उगवली असेल तर तिथेही खूप सुंदर अनुभव येतात, निगेटिव्हिटी कसलीच राहत नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे औदुंबराचं झाड. साक्षात दत्त महाराजांचं वास असणारं, स्वामी समर्थ महाराजांचा वास असणारं हे औदुंबराचं झाड आहे. हे जर औदुंबराचं वृक्ष तुमच्या आसपास घराच्या परिसरात मनाने उगवलेलं असेल तर साक्षात गुरुदेव दत्त महाराजांचं तुमच्यावर कृपाहस्त आहे हे समजून चला. साक्षात दत्त महाराजांचा वास असणारं, अतिशय श्रेष्ठ असणारं, जेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला, जेव्हा त्यांनी नखांनी पोट फाडलं प्रल्हादांच्या वडिलांचं, तेव्हा ते विषांनी त्यांच्या नखाची आग होत होती. म्हणजे एवढी त्या नखांची आग होत होती विषामुळे की त्यांना ते सहन होत नव्हतं. तेव्हा लक्ष्मी मातेंनी त्यांना जी फळं आणून दिली ती औदुंबराची फळं होती. त्या औदुंबराच्या फळामध्ये त्यांनी नखं घालून ठेवल्यानंतर त्यांना नखं तेव्हा शांत झाली. एवढं या औदुंबर वृक्षाचं महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायण जर कोणी वाचलं असेल तर वांजोटे बाईला सुद्धा औदुंबराच्या सेवेनं पुत्रप्राप्ती झालेली आहे. औदुंबरा वृक्षाखाली प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या कधीही लक्षातून गोष्ट कोणतीच वाचलेली जात नाही, एवढं औदुंबर वृक्षाचं महत्त्व आहे. औदुंबर वृक्षाचे हे आयुर्वेदिक ही फायदे आहेत. त्याचबरोबर मनाला जर पवित्र करायचं असेल, पॉझिटिव्हिटी निर्माण करायची असेल तर तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली बसून नामस्मरण, वाचन, मननचिंतन व त्याचबरोबर औदुंबर वृक्षाची सेवा केली पाहिजे. तिथे दीप दररोज लावला पाहिजे. तुमच्या घराच्या आसपास जर हे वृक्ष आपोआप उगवले असेल तर साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे हे धरून चाला. त्यानंतर तुमच्या घराच्या आसपास जर आपोआप श्रीफळ म्हणजे नारळ उगवला तर तेही अत्यंत शुभ मानलं जातं. कारण की आपल्या श्रीफळ हे प्रत्येक कार्यात शुभ मानलं जातं हे तुम्हालाही माहीत आहे. तर हे झाड जर आपल्या घराच्या आसपास असेल तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाढते, निगेटिव्हिटी कमी होते, त्याचबरोबर मानसन्मान लोकांच्यात मिळतो. त्यामुळे श्रीफळाचं झाड आपल्या आसपास घराच्या असणं अत्यंत शुभ आहे. त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास आवळ्याचं झाड आलं असेल तर तेही खूप अत्यंत शुभ आहे. आत्ताच आपण आवळा नवमी किंवा आवळ्याचं पूजन देखील केलं तुळशी विवाहाच्या आधी. तर आवळा वृक्ष हे अतिशय भगवान विष्णूंना प्रिय असणार आहे. त्याचंही पूजन करणं खूप शुभ व फलदायी ठरतं. हे आवळ्याचं वृक्ष कसं तयार झालं ते तुम्हाला सांगते. भगवान विष्णूंच्या थुंकीतून जे तयार झालेलं आहे ते म्हणजे आवळा वृक्ष आहे. आवळा वृक्ष हे अतिशय पवित्र व भगवान विष्णूंना प्रिय असणार आहे. आवळ्याचे अनेक गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. पित्तासाठी, स्किनसाठी, केस चांगले राहण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. आवळा वृक्ष हे जर तुमच्या घराच्या परिसरात आलं असेल तर ते खूप शुभ फळदायी ठरणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मकता निर्माण करण्याचे हे काम हे वृक्ष करत असतात. त्याचबरोबर बेल हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. बेलाचं झाड तुमच्या घराच्या परिसरात आलं असेल तर ते अतिशय शुभ आहे. भगवान शंकरांचा कृपाहस्त तुमच्यावर आहे हे समजून चला. सहजासहजी बेलाचं वृक्ष कुठेही आपोआप उगवून येत नाही.
ते जर तुमच्या परिसरात उगवलं असेल तर महाराजांचा तसेच भगवान शिवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे हे समजून चला. हळदीनेही लक्ष्मी प्राप्ती होते असं मानलं जातं. हळद जर आपोआप उगवून आली असेल तुम्ही न लावता तर तेही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. घराच्या परिसरात लिंबूचं झाड असावं. ते असल्यामुळे आपल्या घरावर येणारी संकटं किंवा ते तुमच्या घराच्या आसपास आलं असेल उगवून तर आपल्या घरात निगेटिव्हिटी खेचून घेण्याचं किंवा वाईट दृष्टीनं पाहणारे लोक असतात ती निगेटिव्हिटी घराच्या बाहेर थांबवून ठेवण्याचं काम हे लिंबाचं झाड करत असतं. असं म्हटलं जातं की काटेरी वृक्ष घराच्या आसपास नसावेत, पण घराच्या अगदी समोर नसावेत. घराच्या बाजूने असलीत तरी चालतात. उलटून आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी करण्याचं काम हे लिंबाचं झाड करत असतं. त्याचबरोबर सकारात्मकता निर्माण करण्याचं काम हे लिंबाचं वृक्ष किंवा झाड करत असतं. तर औदुंबराचं झाड, तुळस, बेल, मंदार, रुई, त्याचबरोबर केळीचं झाड देखील तुमच्या घरात आलं असेल आसपास तर अतिशय ही शुभ गोष्ट आहे. कारण की भगवान विष्णूंचंही केळीमध्ये साक्षात वास्तव्य असतं. दत्तांचं वास्तव्य हे औदुंबर वृक्षात असतं. लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय असणारी ही तुळस आहे. त्याचबरोबर ही सर्व वृक्ष जर तुमच्या आसपास परिसरात उगवली असतील तर ही झाडे खूप पवित्र आणि चांगलं फळं देणारी आहेत. त्यामुळे आवर्जून ही सर्व झाडं आपल्या शेजारी आलेली असतील तर कधीही तुम्ही उपटून टाकू नका. या झाडांची वाढ होऊ द्या. या झाडांचं पूजा अर्चन तुम्ही करायला हवं. त्याचबरोबर लिंबाचं झाड कधीही घराच्या अगदी समोर नसावं. मोठी वृक्ष झाडं कधीही घराच्या अगदी समोर असू नयेत. शेवग्याचं झाड देखील घराच्या आसपास परिसरात असू नये, कारण की शेवगा हा आतून पोकळ असतो. त्यामुळे ही पोकळ वृक्ष जी असतात ती आपल्या घराच्या आसपास नसावीत. ती शुभ की फळं देणारी नसतात. तर ही छोटी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ जे मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत माहितीपूर्वक व्हिडिओ पोहोचतील. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून विचारत चला. मी त्या प्रश्नांचं किंवा काहीही समस्या असेल तर ते सोडवण्याचं, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.